एलिफंटा येथील लेण्यांना भेट दिल्यानंतर आपण आता या बेटावरील लहान लेण्यांकडे तसेच पूर्वेकडील टेकडीवरील लेण्यांकडे वळतो. ह्या एकूण 6 आहेत. त्यापैकी 4 लेण्या पश्चिमेकडील टेकडीवर तर 2 लेण्या ह्या पूर्वेकडील टेकडीवर आहेत. या 6 लेण्यांमध्ये कोणतेही शिल्प नाहीत आणि त्यांचे बांधकामही पूर्ण झालेले दिसत नाही. लेणी क्रमांक 2, 3, 4 आणि 5 या या मुख्य लेणीच्या आग्नेय दिशेला असून मुख्य लेणीपासून फार दूर नाहीत. लेणी क्रमांक 6 ही डोंगराच्या पूर्वेकडील उतारावर असलेल्या एका लहान दरीत स्थित आहे. या लेणीमध्ये 3 कक्षक असून त्यापैकी एका लेणीचे पोर्तुगीजांनी चर्चमध्ये रूपांतर केले होते. लेणी क्रमांक 7 ही वरील लेण्यांपासून फार दूर नसलेली अपूर्ण लेणी आहे. येथे विटांनी बांधलेल्या बौद्ध स्तूपाचे अवशेष आढळतात. हा स्तूप साधारणपणे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातील असावा. या स्तूपाभोवती 7 लहान स्तूप आहेत जे कदाचित वोटिव स्तूप असावेत. घारापुरीच्या पूर्वेकडील टेकडीवर बौद्ध शैलीतील जलकुंड, विहाराची रचना, स्तूप सदृश्य अवशेष आढळले आहेत. पुरातत्वीय अभ्यासातून असे स्पष्ट होते की हे लेणे प्रत्यक्षात बौद्ध विहार आहे. त्याच्या आराखड्यात मोठा सभामंडप, भिक्षूंसाठी निवासी कक्ष, दालन आणि पाण्याची टाकी यासारखी वैशिष्ट्ये दिसून येतात. ही सर्व वैशिष्ट्ये भारतातील इतर बौद्ध विहारांशी सुसंगत आहेत. या लेण्यात शिव, विष्णू किंवा इतर हिंदू देवतांचा भव्य मूर्ती अथवा गर्भगृहाची रचना आढळत नाही. त्यामुळे हे हिंदू मंदिर नसून बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान आणि साधना केंद्र असल्याचे विद्वानांचे मत आहे. पूर्व टेकडीवर आढळणाऱ्या विटांच्या स्तूपाचे अवशेष आणि इतर बौद्ध अवशेष या लेण्यांच्या बौद्ध स्वरूपाला अधिक बळकटी देतात. यावरून घारापुरी बेटावर शैव लेण्यांच्या निर्मितीपूर्वी किंवा त्याच काळात बौद्ध धार्मिक वसाहत अस्तित्वात होती असे पुरातत्व मानतात. बौद्ध लेण्या आणि शैव लेण्यांचा काही संबंध आहे काय? आनंद कुमारस्वामी, डेव्हिड सेलग्रोव्ह, लोकेश चंद्र, ॲक्सेल वेमन यांनी बोधिसत्व अवलोकितेश्वर आणि शिव यांच्या प्रतिमांमध्ये साम्य असल्याचे सांगितले आहे. नेपाळमध्ये सेतो मच्छिंद्रनाथ येथील देवतेला बौद्ध लोक अवलोकितेश्वर मानतात, तर हिंदू शैव परंपरेनुसार पूजा करतात. शैव परंपरेनुसार पूजतात. याच्यासोबतच मेहनकल मंदिर काठमांडू, रातो मंदिर पाटण या ठिकाणीही हिंदू शिव तर बौद्ध अवलोकितेश्वर म्हणून येथील मंदिरामध्ये उपासना करतात. अवलोकितेश्वर यांना पद्मपाणी सुद्धा म्हणतात. ओम मनी पद्मे हो हे अवलोकितेश्वरांना, तर ओम नमः शिवाय म्हणून हिंदू शिवाची उपासना करतात. पूर्वी भारतात जैन, शैव, वैष्णव, शाक्त, भागवत हे धर्म अस्तित्वात होते. या सर्वांनाच इराणी लोक हिंदू म्हणायचे. हे सर्वच धर्म एकमेकांशी संलग्न असल्याचे दिसते. बौद्ध धर्मांमधून विविध संप्रदाय निर्माण होत जाऊन नंतरच्या काळात ते स्वतंत्र झाल्याचे दिसते. आपल्या प्रवास वर्णनात ह्युएन स्पष्टपणे सांगतात की पोतलकवरील अवलोकितेश्वर कधी शिव तर कधी पशुपात योगीचे रूप धारण करतो. अवलोकितेश्वरांना 3रा डोळा आहे. त्यांना महेश्वर, महाकाल, नीलकंठ, लोकनाथ, पद्मपाणी अशा विविध नावांनी सुद्धा ओळखले जाते. त्यामुळे कदाचित बौद्ध धर्मातील हीन यानामधील वज्रयानातून शैव संप्रदायाची निर्मिती होऊन अवलोकितेश्वराचीच उपासना शिव म्हणून केली जात असावी.